मैत्रिणींनो आणि प्रेक्षक हो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत ऋषिकेशला कस्टडी का मिळते आणि DNAचं नेमकं काय होतं, ऐश्वर्याचा आनंद किती वेळ टिकतो. अशा तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. जज विचारतात, DNA टेस्टची मागणी ही योग्य आहे का? आणि जज निंबाळकरला म्हणतात, तुम्हाला ह्यावर काही बोलायचंय का? निंबाळकर म्हणतात, नाही, अजिबात नाही. DNA टेस्टची मागणी योग्यच आहे. म्हणजे आमचे ॲडव्होकेट सौमित्र यांना कायद्याचा चांगलाच अभ्यास दिसून येतोय. पण ते एक गोष्ट विसरताय. जर का सरळ हाताने जेवता येत असेल तर वाकडा हात करून जेवायची गरजच काय? माय लॉर्ड, जर का पोलिसांनी व्यवस्थित जाब विचारला तर ऋषिकेश रणदिवे यांचा गुन्हा ते कबूल करतील आणि DNA टेस्ट होऊ देत. पण ती होईपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी मिळावी. ऐश्वर्याला काय आनंद होतो हे ऐकून. ती टाळ्या वाजवण्याच्या तयारीमध्ये असते, पण ती सावरून घेते स्वतःला. आणि सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर. आधी ती बॉडी नानासाहेबांचीच आहे की नाही हा प्रश्न असेल तर पोलीस कस्टडी का? जोवर खून कोणाचा झालाय आणि त्याचा ऋषिकेश रणदिवेशी यांशी काही संबंध आहे का हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडीत ठेवणं चुकीचं आहे. आणि निंबाळकर म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणतात, त्यांना पोलीस कस्टडीत न देता बाहेर ठेवणं अतिशय अयोग्य आहे. कारण हा तुम्हाला इथे जरी शांत उभा दिसत असला तरी त्याचा नक्की स्वभाव तुम्हाला माहिती नाही. याने रागाच्या भारामध्ये अनेक पराक्रम गाजवलेले आहेत. हा नेहमीच डोक्यात राग आणि हातात ताकद घेऊन फिरत असतो. त्याला पोलीस कस्टडी न देता बाहेर सोडणं म्हणजे नवशिक्याच्या हातामध्ये गाडी देण्यासारखं आहे. सौमित्र म्हणतो, राग हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा एक भाग असतो. माय लॉर्ड, ॲडव्होकेट निंबाळकर ऋषिकेश दादाच्या रागाला चढवून वाढवून सांगतायत. आणि निंबाळकर म्हणतो, मी वाढून चढून बोलतोय? नाही. सौमित्र, मागच्या वेळेला काय झालं होतं? रागाच्या भारामध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलला मारलं आणि त्यालाच पोलीस कस्टडीमध्ये लॉक करून पळून गेले. माय लॉर्ड, यांच्यावरती ना मारामारी आणि धमक्यांच्या अनेक केसेस आहेत. अशा माणसाला खुलं सोडणं अत्यंत धोकादायक आहे. DNA रिपोर्ट येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी मिळावी, बेल दिली जाऊ नये. आणि सौमित्र म्हणतो, बेल का मिळू नये? त्याचा गुन्ह्याशी काय संबंध आहे? आणि निंबाळकर म्हणतो, काय संबंध आहे? हे ऋषिकेश रणदिवे खरे कसे आहेत हे सांगण्याकरता मला एका व्यक्तीला इथे बोलवण्याची परमिशन द्यावी. आणि सौमित्र विचारतो, कोण आहे तो माणूस? आणि निंबाळकर म्हणतो, सयाजीराव विखे पाटील. जज म्हणतात, परवानगी आहे. आणि सयाजीरावाला बोलवण्यात येतं. सयाजी विखे पाटील हाजीर हो. इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई फेऱ्या घालत असतात आणि तिथे शेरू येते आणि म्हणते, अगं किती फेऱ्या मारशील? एकतर तू सकाळपासून काही खाल्लेलं पण नाहीस. आई जायला निघतात आणि शेरू म्हणते, आई थांब. आणि आई थांबते आणि म्हणते, ऐकतेस का तू माझं? थोडीशी कॉफी घे, मी तुला घेऊन येते. आणि आई म्हणते, शेरू तुला माहिती आहे ना आज तुझ्या भावाची पेशी आहे? शेरू म्हणते, तो माझा भाऊ नाही आहे, गुन्हेगार आहे. आणि तो आई म्हणते, शेरू. आणि शेरू म्हणते, काय शेरू, खरंच तुझा विश्वास आहे त्याच्यावर? त्याच्या बोलण्यावर तू जाऊ नकोस हां. तो आणि त्याची बायको एक नंबरचे खोटारडे आहेत. त्यातील त्यांनीच आपल्या नानाला या जगातून नाहीसं केलंय. आणि आई म्हणते, पुरे ग शेरू, पुरे कर, नको असं अभद्रासारखं काही बोलू. तुला कसं काहीच वाटत नाही ग? त्यापेक्षा नाना जिवंत आहेत, ते परत येतील असं काय नाही वाटत आहे तुला? अगं तुझे ते वडील आहेत ना, आणि माझं सौभाग्य आहे. आणि मला माझ्या मनावरनं अजून आशा आहे की ते येतील म्हणून. आणि शेरू म्हणते, नाना नसण्याचा त्रास मलाही होतोय ग, पण खरं काय ते मान्य कर. आणि आईला म्हणते, तू देवाजवळनं प्रार्थना कर, आपल्या नानाला या जगातून ज्याने काही नाहीसं केलंय ना त्याला मोठी शिक्षा होऊ दे म्हणून. मग तो ऋषिकेश रणदिवे का असेना. आणि शेरू तिथून निघून जाते. आई स्वतःशीच म्हणतात, माझं मन मला सांगते की ऋषिकेश निर्दोष आहे, प्रामाणिक आहे, तो असं काहीच करणार नाही. पण मग शेरू म्हणते, ते खरं असलं तर? आणि तिकडे कोर्टात निंबाळकर विचारतात, नाव कसं भरदार आहे आणि माणूस सुद्धा, विखे पाटील. आणि निंबाळकर म्हणतात, सयाजीराव यांना ओळखता का? सयाजी म्हणतो, ओळखता का? अहो साहेब, मी ह्याला चांगलाच ओळखून आहे. आणि निंबाळकर विचारतात, नानासाहेबांना? सयाजी म्हणतो, त्यांच्याबद्दल तर काय बोलायचं हो साहेब, तुम्हाला सांगतो, तो माझ्या करताना नाण्याच होता. मुळशीसाठी तो असेल नानासाहेब. आम्ही लहानपणापासूनचे मित्र होतो. निंबाळकर म्हणतात, होतो? नाही म्हणजे नानासाहेब आता हयात नाहीयेत म्हणून होतो की आणखी दुसरं काही? आणि सयाजी म्हणतो, दुर्दैवाने तसंच म्हणायला लागेल साहेब. मध्ये आमच्यात गैरसमज झाले, आम्ही एकमेकापासून दूर बी गेलो, मग एका कारणाने पुन्हा आम्ही जवळ आलो. आणि बघा, निंबाळकर म्हणतात, अच्छा, असं काय कारण घडलं ज्यामुळे तुमचे स्नेहसंबंध पुन्हा जवळून आले? आणि सयाजी म्हणतो, हां, ते तुम्ही मुंबईकडचे लोक म्हणता ना, दोस्ती रिश्तेदारी में बदल गई.
तसं झालं बघा. माझी एकुलती एक लेक नाण्याचा धाकटा मुलगा, त्याचं लगीन झालं. आणि निंबाळकर म्हणतो सारंग म्हणजे नानासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीचा धाकटा मुलगा. आणि निंबाळकर म्हणतो तुमची एकुलती एक मुलगी ऐश्वर्या हिचं लग्न ह्या मुलांपैकी एकाशी तुम्हाला का करावं असं वाटलं नाही. आणि सयाजी म्हणतो ऋषिकेश रावाचं आधीच झालं होतं आणि सौमित्राशीच तिचं लगीन ठरलं होतं, बरोबर ठरलं होतं, पण साखरपुडाही झाला होता. आणि सौमित्र उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या प्रश्नाचा याच्याशी काही संबंध नाहीये. आणि निंबाळकर म्हणतो मी सांगतो ना समजावून याच्याशी काय संबंध आहे आणि काय नाही. निंबाळ सयाजीला म्हणतो बोला बोला, तुम्ही बिनधास्त बोला. आणि सयाजी म्हणतो जज साहेब, माझ्या एकुलत्या एका मुलीचं आणि सौमित्राचं लगीन ठरलं होतं, साखरपुडा बी झाला होता, लग्नाच्या आदल्या दिवशीच तो पळून गेला. म्हणतो काय? सयाजी म्हणतो काय वाटलं असेल माझ्या पोरीला, फुलासारखी पोर कोमेजून गेली, माझी लेक आणि सुख यांच्यातलं अंतर वाढतच गेलं. आणि नवीन लग्न होऊन घरात गेलेली पोर ना, पण एक माणूस तिच्याशी प्रेमानं आणि कौतुकानं कधी वागला नाही. तिनं या घरासाठी काय काय म्हणून केलं नाही. गणपतीसाठी मकर आणला, या लोकांनी ते मकर ऑफिसमध्ये नेऊन ठेवला. मला सांगा जज साहेब, काय वाटलं असेल माझ्या पोरीला? घरामध्ये एखादी गोष्ट करायची म्हणलं तर ह्यांना त्याचं जरा पण कौतुक नाही. एखादा नवीन पदार्थ करून खाऊ घालायचा म्हणलं तर तो कोणालाच आवडायचा नाही. पण या जानकीच्या हातचं पिठलं बी त्यांना गोड लागायचं. आता सारंगरावाचे कपडे काय करायचे, दिवाळीला भाऊबीज किती घालायची, क्रिकेट खेळायचे की बॅडमिंटन खेळायची, हे समद फक्त ती जानकी ठरवणार. मी तर खरं सांगतो एवढी मोठी हावना राजकारणात बी बघितली नाही. पण ह्या घरावर ऋषिकेश आणि जानकी दोघांचीच सत्ता. यांनी माझ्या लेकीला आणि जावायला पार दाबून टाकलं होतं. जज साहेब खरं सांगतो या नाण्याला बिना पटलं नव्हतं, पण त्यांचा न आणि सारंगवर बी लय जीव होता. नाण्या किती वेळेला मला बोलला बी होता. ऋषिकेश म्हणतो खोटं बोलतोय हा. नानासाहेब तुमच्याजवळ असं काही बोलले नाहीयेत. आणि निंबाळकर म्हणतो ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऋषिकेश म्हणतो माझं पण ऑब्जेक्शन आहे, खोटं बोलतायत हे. आणि जज म्हणतो ऑर्डर मिस्टर ऋषिकेश रणदिवे, तुम्ही मध्ये बोलू नका, फिर्यादीला आपलं बोलणं पूर्ण करू द्या. आणि जानकी हातवारे करून सांगते की थांबा, रागावर कंट्रोल ठेवा. आणि निंबाळकर परत सयाजीला विचारतो नाना आणखी काय बोलले होते का, जे दुसरं कोणालाच माहिती नाहीये? सयाजी म्हणतो हो, नाण्याला माझ्याशी खूप काही बोलायचं होतं. तो एकदा माझ्या घरी बी येऊन आला आणि मला म्हणाला की सया, सारखं मला असं वाटतंय ना की माझा जीव कोणतरी घेणार आहे. आणि निंबाळकर विचारतो असं बोलले होते? सयाजी म्हणतो हो. अहो त्याने मृत्यूपत्र बी लिहून ठेवलं होतं. त्यात त्याने लिहिलं होतं की माझी दुसरी बायको म्हणजे सुमित्रा वहिनी, ह्याच्या 3 लेकरांना सौमित्र, शर्वरी आणि सारंग यांना समधी इस्टेट एकसारखी वाटून द्यावी. हे ऐकून मात्र ऐश्वर्या खुश होते तर ऋषिकेशचा पारा हजारावर जातो. आणि हे सत्य जेव्हा ऋषिकेशला आणि जानकीला कळतं ना, तेव्हा एक दिवस अचानक बातमी कानावर येते की जे नाण्याला जेण्यावरून कोणीतरी खाली ढकलून दिलं. आणि हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा सुमित्राने जानकीला आणि ऋषिकेशला घराबाहेर काढलं. सौमित्रा म्हणतो जे घडलं त्या गोष्टीला हे वेगळं वळण देऊन बोलतायत. आणि निंबाळकर म्हणतो म्हणजे हे घडलं हे तुम्हाला मान्य आहे? आणि सयाजीला म्हणतो तुम्ही बोला, तुमच्या म्हणण्यानुसार हे ऋषिकेश रणदिवे स्वभावानं कसे आहेत? आणि ऋषिकेश म्हणतो सयाजीला माझ्याबद्दल विचारणं म्हणजे सुरीला धार काढणाऱ्याकडे बकरं देण्यासारखं आहे. आणि निंबाळकर म्हणतो सयाजीला म्हणतो बोला बोला. सयाजी म्हणतो बघितला जज साहेब, कसा डेंजर माणूस आहे, तापलेला बंबईयो, कायम भडकलेलाच असतो, गुरमी आणि मांस दोन्ही खिशात घेऊन फिरतो. आणि सौमित्र मात्र घाबरतो, कारण त्याला माहिती आहे दादाला हे बोलणं सहन होणार नाही, दादा काहीतरी घोळ घालणार. आणि सयाजी म्हणतो रागाच्या भरात माणूस काय बी करू शकतो. अहो नानाशी तर भांडणं होतंच, पण नाण्या गेल्यावर माझ्याशी भांडायला माझ्या घरी आला, मला धमकावून गेला आणि एक दिवस ड्रायव्हरचे कपडे घालून माझ्या गाडीत येऊन बसला. आता काल परवाचीच गोष्ट आहे, दांडू घेऊनही मला मारायला आला होता, पण नशीब पोलीस आले म्हणून मी वाचलो. जज साहेब, आम्ही ना शहरातल्या माणसांसारखे हुशार नाहीत, पण चेहरा बघूनच ओळखतो. आजपर्यंत असं कधी बी झालं नाही की चेहरा बघून माणूस ओळखला नाही. ह्या माणसाचा चेहराच सांगतो की हा रागाच्या भारामध्ये काय बी करेल. आणि मला तर डाऊट आहे बघा, ह्याने माझा गळा धरला होता ना, तसंच याने नानाच्या बाबतीत बी केलं असणार आहे, काहीतरी केलं असणार आहे. तुम्हाला नक्की सांगतो तोच ऋषिकेश, सयाजीराव म्हणतो आणि रागाच्या भारात बाहेर येतो आणि सयाजीच्या गचांडीला धरतो. नाण्या नाण्या म्हणतो आणि ऋषिकेश म्हणतो कुठे आहेत आमचे नाना, सांग. आणि जज म्हणतात मिस्टर ऋषिकेश रणदिवे शांत व्हा. आणि सौमित्र ऋषिकेशला शांत करतो आणि म्हणतो दादा तू शांत हो आणि मध्ये जा. निंबाळकर म्हणतो माय लॉर्ड, जे कोर्टासमोर सिद्ध करायचं होतं ते सिद्ध करण्यामध्ये सर्वतोपरीने मदत करणाऱ्या ऋषिकेश रणदिवेचे मी आभार मानतो. तुम्ही आता हे जे काय घडलंय त्यावरून अंदाज बांधू शकता की याच्या दहशत याचं घरच नाही तर अख्खं मुळशी गाव असू शकतं. उद्या याच्या बाजूने साक्षी द्यायला कुणी उभी राहिलं तर त्याच्या प्रेमापोटी नाही तर दहशतीपोटी, हे तुम्ही ओळखू शकता.
त्यामुळे याला पोलीस कस्टडी द्यायला हवी. याला जर बाहेर ठेवणं म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याचा बेट काढण्यासारखं आहे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. आणि जज बोलतात, ऋषिकेश रणदिवे कोर्टाचा अपमान करून तसेच कोर्टात गैरवर्तन केल्याबद्दल आणि साक्षीदार सयाजीराव यांचा अपमान केल्याबद्दल ऋषिकेश रणदिवे यांना 25,000चा दंड ठोठावत आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी बजावत आहे. या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ व्हावी. जानकी म्हणते, नाही नाही जज साहेब, यांना पोलीस कस्टडी सुनावू नका. मी मान्य करते, यांच्या रागावरचा ताबा सुटला. मी हात जोडते. जज साहेब प्लीज यांना कोठडीत नका टाकू. तुमचा निर्णय मागे घ्या. मी हात जोडते तुमच्या समोर. असं नका करू. आणि जज म्हणतात, मिसेस रणदिवे, कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. ह्यात आता कसलाही बदल होणार नाही आणि ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडीमध्ये न्यावं लागेल. आणि जज म्हणतात, द कोर्ट इज अडजर्न फॉर द डे. आणि जज उठून जातात. सौमित्रला निंबाळकर म्हणतो, वकील आहात ना तुम्ही? हां, कोर्टात कसं वागायचं याचं ट्रेनिंग दिलं नाही का ह्याला? काय हे, मला वाटलं मुळशीमधला माझा मुक्काम खूप मोठा, उगीच मी एवढी मोठी बॅग भरून घेऊन आलोय. मी हे तुमच्या भावाने ॲक्शन फिल्म दाखवून केस एकदम सोपी करून टाकली. आता काय करणार तुम्ही? आणि सौमित्र म्हणतो, आता हे DNA रिपोर्ट आल्यावरच कळेल. निंबाळकर म्हणतो, बघूयाच. आणि तो जातो. आशीर्वाद बंगल्यामध्ये आई बसलेल्या असतात आणि शरू येते आणि आईला म्हणते, आजचा निकाल लागला आई. आणि आई विचारते, काय झालं? ऋषिकेश सुटला ना? शरू म्हणते, नाही, त्याला पोलीस कस्टडी ठेवले. आई म्हणते, अगं असं का? त्याने तर काहीच केलेलं नाहीये ना, मग का कस्टडी ठेवले? आणि शरू म्हणते, अगं त्याने काय केलंय काय नाही केलं हे पोलीस बदलून घेतील. तू उगाच काळजी करत बसू नकोस. आई म्हणते, अगं ती डेड बॉडी नानाची नाही आणि मला माहिती आहे ना, माझा पूर्ण विश्वास आहे ऋषिकेशने ते काही केलेलं नाहीये. शरू म्हणते, आई नको, आपण उगाच चर्चा करायची याच्यावर. आपलं ना तसंही एकमत होणार नाही. ती बॉडी कोणाची आहे आणि कोणाची नाही हे लवकरच कळणार आहे, कारण त्या बॉडीचे DNA टेस्ट होणार आहेत. इकडे कोर्टामध्ये जानकी सौमित्रला म्हणते, भाऊजी काहीच होऊ शकत नाही का? तुम्ही काहीतरी करून ऋषिकेशला सोडून आणा. मला नाही माहिती, दरवेळी तुम्ही जसं करत असाल ना ते सगळे प्रयत्न करा, पण ऋषिकेशला सोडून आणा. आणि सौमित्र म्हणतो, आज मी काहीच करू शकत नाहीये ग. दादाने हे जे काही केलंय ना ते करायला नको होतं. आणि जानकी म्हणते, जे काही म्हणजे तुम्हाला माहीत नाहीये का? त्यांची चूक काहीच नव्हती. बघितलं ना तुम्ही अवंतिका, त्या सयाजी काकाने काय केलं? मुद्दाम उचकावलं त्यांना की ते असं बोलतील, त्यांचा राग अनावर होऊन त्यांचा हात उचलतील आणि तेच झालं. हे बघ, नाही का आज हे कोर्ट दिसत नाही का त्यांना ह्या कोर्टामध्ये काय होतंय ते? आणि अवंतिका म्हणते, बरोबर आहे वहिनी तुमचं, त्यांच्याकडे ना एकही मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी दादांना कस्टडीमध्ये ठेवण्याचा हा एक मार्ग निवडला आणि हे मुद्दाम केले. पण ह्या सगळ्यांचं नुकसान आपल्यालाच झाले. कसं वहिनी, त्यांच्याकडे ना एकही मुद्दा नव्हता दादांना कस्टडीमध्ये ठेवण्याचा म्हणून त्यांनी मुद्दाम केले, पण ह्या सगळ्यांचं नुकसान आपल्याला झालंय. कसं आहे ना वहिनी, छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा हे कोर्टनं केस वीक होते. दादाने आजी मारामारी करून आपली केस वीक केली, ते करायला नको होतं. आणि जानकी म्हणते, वीक करून टाकली म्हणजे आता नक्की काय होणार आहे? आणि आता काहीच होऊ शकत नाही का? अवंतिका म्हणते, आपल्याकडे फक्त एक प्रूफ आहे आणि तो म्हणजे DNA टेस्ट. आणि सौमी, तू ना खूप ब्रिलियंट पॉईंट्स निवडलायस हा DNA टेस्टची डिमांड करून. आणि तिकडून ऋषिकेशला घेऊन पोलीस येतात आणि ऋषिकेश म्हणतो, मला माफ कर जानकी, तू म्हणाली होतीस ना शांत राहा म्हणून. अगं माझा रागावरचा ताबा सुटला आणि स्वतःची काळजी घेतो आणि आईला पण जप आणि ओवीची पण काळजी घे. आणि त्याला ते गाडीत बसून घेऊन जातात. आणि इकडे ऐश्वर्या खुशीमध्ये वेडी झालेली असते. सारंगला म्हणते, वाव अमेझिंग, काय बँड वाजवलाय त्याने निंबाळकरने ऋषिकेशचा. चुटकी वाजवून ती म्हणत असते, असे फटाफट मुंडे मारत होता सगळ्यासमोर. म्हणजे त्या सौमित्राची तर बोलतीच बंद करून टाकली होती. अजून थोडा वेळ जर बोलला असताना तर त्या सौमित्राच्या गळ्यातला तो पांढरा टाय गळून पडला असता. सारंग मात्र नाराज असतो, तोंड बारीक करून बसलेला असतो. मानलं पाहिजे बॉस, खरंच मानलं पाहिजे त्या निंबाळकरला. असा डॅशिंग वकीलला मी फक्त फिल्ममध्येच बघितला होता, आज मला प्रत्यक्षातच बघायला भेटलाय. मी तर ना फॅनच झाले बाबा त्याची. आणि सारंग विचारत का असतो आणि ती त्याला म्हणते, तुम्हाला काय झाले? सारंग म्हणतो, हे काय नाही हो निंबाळकर. आणि ती म्हणते, अहो असं लक्ष नाही आहे, कसं करताय तुम्ही? आणि तो म्हणतो, खरंच ऐश्वर्या माझं लक्ष नाही आहे, मला खूप अस्वस्थ वाटतंय. आणि ऐश्वर्या म्हणते, काय झाले? आणि सारंग म्हणतो, हे सगळं ऐकून ना मला नानांची खूप आठवण येते. आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला त्या ऋषिकेशला शिक्षा मिळायला हवी आहे ना, मग त्याला शिक्षा मिळणारच. आता पुढे कोर्ट केस सुरू झाली आहे, अजून निकाल बाकी आहे. बघितलं ना तुम्ही, आता कुठं त्याला कस्टडीत घेतले, आता हळूहळू पोपटासारखा तो बोलेल. मी तर म्हणते ना पोलिसांनी त्याला चांगला फोडून काढू द्यावा.
बघा तुम्ही सारंग, भर पोटामध्ये ना तो कसं माझ्या डॅडाच्या अंगावर धावून आला, कशी गचांडी पकडली त्याने. आणि सारंग त्या ऋषिकेशनं नानाची आणि सारंग म्हणतो, बस ऐश्वर्या, त्या दादाचं ना तुम्ही बोलूच नका, मला ना नानाची खूप आठवण येते. आणि ऐश्वर्या, खरंच नाना नाही आहेत का? आणि ऐश्वर्या म्हणते, अहो नाही आहेत, काय तुम्ही सारखं सारखं तेच ऐकून नाना वरून येणार आहेत का? आता नाना नाही आहेत या जगामध्ये आणि तुम्ही हे स्वीकारा. बिचारे नाना एकदा खुर्चीवरून काय उठले तर ज्या आयुष्यामधूनच उठले. सारंग हात जोडतो आणि म्हणतो, बस ऐश्वर्या, आता पुढे काही बोलू नका, मला न सहन होत नाही. सारखं सारखं माझा तर विश्वासच बसत नाहीये की नाना या जगामध्ये नाही आहेत. आणि ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, विश्वास नाही बसत तर पण हेच खरं आहे की नाना आता या जगामध्ये नाही आहेत. हे सगळं बघून मी तर खूप खुश होती. आणि सारंग विचारतो, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, हेच की ऋषिकेशला शिक्षा होणार आहे, हे सगळं बघून मी खूप खुश आहे. आणि सारंग, काही झालं ना, ऋषिकेशला शिक्षा झालीच पाहिजे. आज ना मला त्याची कस्टडीमध्ये बघून ना खूप छान वाटते. त्याला त्याच्या गुन्ह्याची कबुली देईल आणि तेव्हाच ही केस सुटेल. आणि मला ही केस ना लवकरात लवकर सुटायला हवी. आणि सारंग विचारतो, का? ऐश्वर्या म्हणते, का म्हणजे? अहो, त्या लोकांनी आपल्याकडून जे हिसकावून घेतलंय ना ते परत मिळेल, आपला पैसा, कंपनी, प्रॉपर्टी. आणि सारंग म्हणतो, पण ऐश्वर्या, आणि ती म्हणते, पण बिन काही नाही, आणि तुम्ही जरा ना माझ्याच बाजूने राहा, नाहीतर सौमित्र येईल, जानकीची वकिली करीत आणि ह्या ग्लासमधलं पाणी कोणाचं आहे, कोण पेले, काय आहे, आणि नको ते थेरीच पटवून देईन तुम्हाला. त्या वकिलांना ना आपल्या खोलीमध्ये फिरकू पण द्यायचं नाही. पाण्याच्या ऐवजी आपल्याला काहीतरी खायला दिलं म्हणजे नाही नाही, इथून पुढे ना आपण या घरामध्ये असं सावध राहायला हवं. आणि सारंग म्हणतो, तुम्ही खूप पुढचा विचार करताय. सौमित्र आणि वहिनी अशा काही करणार नाहीयेत आणि त्या ऋषिकेशला वाचवायला ना काही तो करू शकतो असं ऐश्वर्या सांगते. आणि उद्या कदाचित आपल्यालाही साक्षीला बोलून घेतील. आणि सारंग घाबरतो आणि म्हणतो, आपल्याला म्हणजे? आणि ती सांगते, तुम्ही फक्त घाबरायचं नाही, तुम्ही ठाम राहायचं, आपली बाजू ठामपणे बोलायची. आणि नानाचा जे खून झाला आहे ना ते लक्षात ठेवायचं फक्त, की नानाचा खूनी जो आहे ऋषिकेश, त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि इकडे जानकी खूप अस्वस्थ असते. आणि सौमित्र म्हणतो, मुद्दाम हे सयाजीने केले. आणि म्हणते, का म्हणते, ते तर मला पण वाटते की निंबाळकरच्या सांगण्यावरून केलं असणार आहे. आणि सौमित्र म्हणतो, दादाच्या ना असल्या वागण्याचं भांडवल करून टाकलंय, त्यांना खूप मोठा मुद्दा मिळालाय, पण मी आता गप्प बसणार नाही, काही झालं तरी मी ही केस त्यांना जिंकू देणार नाही. जानकी म्हणते, ही केस कोण हरेल कोण जिंकेल हा मुद्दाच नाही, बस ऋषिकेश सुखरूप यावेत म्हणून एवढंच करा. आणि ओवी तर मला पण ओवीचं पण खूप टेन्शन वाटते. आता ती काय, मागे पण 2-3 दिवस तिचे बाबा नव्हते तर ओवी सारखं बाबा बाबा करत होती. आता तिला जर कळालं तर ती काय करेल. ती तेव्हा नीटही जेवत नव्हती, सारखं त्याची धास्ती होते तिला. आता मला कळतच नाहीये की मी तिला काय सांगू. आणि तेवढ्यामध्ये ओवी शाळेतून येते आणि म्हणते, आई, बाबा, काका, काकी, मला मॅथमध्ये फुल मार्क्स मिळालेत. माझा अभ्यास बाबांनी घेतला होता, मला त्यांना मार्क्स दाखवायचे. बाबा कुठेत? आणि आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आई म्हणते, जानकी काय वाटेल ते कर, पण ऋषिकेशला सोडव आणि नानाला परत या घरामध्ये घेऊन ये. आणि सौमित्र म्हणतो, मी पण ना त्या DNA टेस्टचीच वाट बघतोय. आणि हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते आणि म्हणते, मी ना त्या DNA टेस्टची वाट लावणार म्हणजे लावणारच आहे. आणि असेच पुढचे भाग पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.